श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 22 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गणेश जयंती. याला माघ महिन्यातील विनायक चतुर्थी किंवा तिलगुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते. मराठी वर्षात गणेशाचे 3 जन्म मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारापैकी 3 जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टपती विनायक जन्म, दुसरा म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि तिसरा म्हणजे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. म्हणूनच 2026च्या पहिल्याच जानेवारी महिन्यात नवीन वर्षात येणारी ही तिळगुंद चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला खूप महत्त्व दिले जाते. या दिवशी गणपतीची आराधना, पूजा व सेवा केल्याने सर्व कुटुंबावर याचा प्रभाव पडत असतो. आपल्या मुलांचे सर्व दोष विघ्न हे संपत असतात. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशही मिळत असते. गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्याने सर्व कार्यात सफलताही मिळत असते. ज्यांचे लग्न लवकर जुळत नसेल तर हा उपाय केल्याने त्यांचे लग्न जे आहे तर ते लवकर जुळण्यास मदत होत असते, लवकर जुळत असते. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर त्यांना मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. कारण माघी गणेश उत्सवामध्ये गणपतीला तिळाचा लाडवाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. पूजा अर्चना केल्याने आपल्या प्रत्येक कामात आपल्याला सफलताही मिळत असते. कारण गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे, सुखकर्ता, दुःखहर्ता म्हणून ओळखले जाते. तर गणपती बाप्पाची या दिवशी पूजा केल्याने सर्व प्रकारचे विघ्न हे संपत असतात. तर पहा, गणपती बाप्पा हे आबालवृद्धाचे आराध्य दैवत म्हटले जाते. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे म्हटले गेलेले आहे. तर त्यांना काही नावे सांगितले गेलेले आहेत. या नावाने सुद्धा ओळखलं जाते. ब्रह्मा आहेत, दुसरा विष्णू आहेत, रुद्र आहे आणि इंद्र आहेत. गणपती बाप्पाला बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते. म्हणूनच असं म्हणतात की प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असते आणि विनायक चतुर्थी येत असते. पण संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी या दोन्हीचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. तर इंग्रजी कालनिर्णयानुसार पौष महिन्यातील जानेवारी हा महिना पहिला महिना म्हणून ओळखला जातो. म्हणून ही विनायक जयंती जी आहे तर ती अत्यंत खास म्हटली जाते, ज्याला माघ जयंती आपण म्हणत असतो. शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला आपण माघ गणेश जयंती म्हणून साजरी करत असतो. या दिवशी गणपतीची आराधना, मंत्र, जप आणि सेवा करून पूजा केली जाते. आश्विन महिना झाल्यानंतर जो पौष महिना लागत असतो, या पौष महिन्यात माघी जयंती आपण साजरी करत असतो. माघ जयंतीच्या दिवशी गणपतीची आराधना केल्याने जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात. गणपती बाप्पांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहत असतो. जर आपल्या जीवनामध्ये काही समस्या, अडचणी, अडथळे असेल, या दिवशी व्रत करून गणपतीची आराधना आणि या मंत्राचा जप केल्याने याचे फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते. पहा, गणपती बाप्पाला संकट, दुःख तारणारा म्हटला गेलेला आहे. म्हणून या माघी जयंतीच्या दिवशी मनोभावे त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात. वर्षभर आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करायची गरजही भासत नाही. तसंच हे व्रत मनोभावे केल्याने आपल्या घरात सुख, संपत्ती, धन, ऐश्वर्य प्राप्ती होते. त्याचबरोबर जीवनातील आर्थिक समस्या ह्या दूर होतात. गणपतीच्या पूजेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात येणारे संकट जे आहे ते हरण करणारे देवता म्हणून प्रथम पूजनीय देवता गणपतीला म्हटले गेलेले आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस जो आहे अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत. उद्या माघी जयंतीच्या दिवशी काहीही नाही केले तरीही चालेल, किंवा तुम्ही उपास तुमच्याच्यानं जर धरणं जमलं नाही, पण घरामध्ये आणा या झाडाचं एक पान. कोणताही शत्रू घरात येऊन माफी मागेल. एखादा शत्रू असेल तर तुमच्या समोर येऊन लोटांगण घालेल.
सात पिढ्याचे दारिद्र्य, दुःख, त्रास हे कमी होईल. तुमच्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा ह्या ताबडतोब पूर्ण होईल. त्यामुळे कोणत्या झाडाचे पान आपल्याला घेऊन यायचे आहे, त्या पानाचं काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका आणि हाईप बटनला नक्की प्रेस करा. तर पहा, या दिवशी जी पौष महिन्यातील गणेश जयंती आलेली आहे, तर याला माघ गणेश जयंती आपण म्हणत असतो. तर या दिवशी आपल्याला कोणत्या झाडाचे पान घरात आणायचे आहे, हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे, तर पहा, सकाळी 11 वाजण्या अगोदर आपल्याला हे जे पान आहे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर घरात घेऊन यायचं आहे. तर या झाडामध्ये साक्षात गणपती तत्व जे आहे हे जागृत अवस्थेत असते आणि जी माघ चतुर्थी आहे ही गणपतीला समर्पित असते. म्हणून या दिवशी पृथ्वी तलावर गणपती हे जागृत अवस्थेत असतात. नेहमीच्या तुलनेमध्ये गणेश तत्व या माघ जयंतीच्या दिवशी 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून जर माघ जयंतीच्या दिवशी आपण काही सेवा करतो किंवा उपाय करतो, त्या उपायाचं आणि सेवाचं जे फळ आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते. म्हणून हा जो उपाय आहे तर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर भरपूर दिवसापासून तुम्ही एखादी नोकरी देण्यासाठी प्रयत्न करत आहात किंवा एखादं काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ती जागा तुम्ही घेत असाल, त्यामध्ये विघ्न अडचणी येत असेल, पैसा जर हातामध्ये येत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा तुम्ही कर्ज घेतलेलं आहे तर ते कर्ज कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. एखादी तुमची इच्छा आहे जसे की नोकरी प्राप्ती असेल किंवा धनप्राप्ती असेल किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर अवस्थेत राहावी, मुलाची भरभरून प्रगती हवी असेल, मुलाच्या बुद्धीमध्ये किंवा त्याच्या शैक्षणिक बाबतीत अडचणी न याव्या, अभ्यासामध्ये त्याची जोरदार प्रगती व्हावी किंवा पतीची प्रगती व्हावी असे वाटत असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये त्रास, शारीरिक किंवा मानसिक त्रास असेल, अशा कोणत्याही समस्या असेल, या समस्येचं निवारण होण्यासाठी आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर पहा, बरेच दिवसापासून आपण काही नियोजन करत असतो, काही इच्छा असतात. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नही करत असतो. आपण कितीही प्रयत्न केले तरीही कोणत्या कामाची सुरुवात करत असताना जर आपण प्रथम गणपतीची जर पूजन करत असाल किंवा मंत्रजप करत असाल तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते. जेव्हा आपण एखादा उपाय करत असतो, जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष, वास्तुदोष किंवा राहू केतू या दोषाचे जर तुम्हाला त्रास होत असेल, आपल्या कुंडलीमध्ये असे काही ग्रह असतात, हे कमकुवत असतात, तेव्हा आपल्या कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. प्रयत्न करत आहात पण त्या प्रयत्नाला यश मिळत नाही. म्हणून अशा विशेष तिथीच्या दिवशी जर तुम्ही हा जर उपाय जर केला तर नक्कीच आपल्या कुंडलीमधील जे ग्रह दोष आहे, मंगळ दोष आहे किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते कमी होतात व आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश नक्कीच मिळत असते. धनप्राप्तीसाठी आणि करोडाच्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. त्याचबरोबर आपल्या जीवनात जर एखादा शत्रू असेल, तो घरामध्ये येऊन तुमच्या मुलासोबत वाद विवाद करत असेल किंवा घरामध्ये त्याच्यामुळे खूप अडचणी येत असेल, प्रत्येक गोष्टीचा सामना तुम्हाला करावा लागत असेल किंवा शत्रू जो आहे तर तो तुमचा जवळचा आहे, तुम्हाला नाव माहिती आहे, त्या शत्रूमुळे तुमच्या जीवनात अडचणी, दुःख किंवा पैसा जास्त खर्च होत असेल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला जास्वंदाच्या झाडाजवळ जायचं आहे. जास्वंदाच्या झाडाला आपल्याला सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे. ओम गण गणपतये नमः असं म्हणत त्या झाडाची एक काडी आणायची आहे आणि एक आपल्याला जास्वंदाचं पान घरामध्ये घेऊन यायचं आहे. पहा, हे झाड जे आहे तर हे झाड अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या झाडाची पाने असेल, फुले असेल किंवा या झाडाची काडीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण हे जे झाड आहे हे संपूर्ण स्वरूप जे आहे तर गणपती बाप्पाचं म्हटलं गेलेलं आहे. त्यांना याची फुलं जे आहे, पानं जे आहे ते अतिप्रिय आहे. म्हणून या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे, त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. असं म्हणतात की गणपती बाप्पाला आपण जास्वंदाचं एक फूल आणि त्यामध्ये दुर्वा तयार करून असा हार जर आपण अर्पण केला तर गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात. कारण पहा, गणपती बाप्पा हे जास्वंदाच्या फुलावर विराजमान आहेत.
त्यानंतर इथे लाल चंदन आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे. गणपतीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर या जास्वंदाच्या काडीने आपल्याला लाल चंदनाने या पानावर आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे. तर ही इच्छा लिहत असताना आपल्याला काय करायचं आहे, एका बाजूला लाभ लिहायचा आहे, एका बाजूला शुभ लिहायचा आहे. असं शुभ आणि लाभ लिहायचं आहे. आणि त्यानंतर शुभ आणि लाभ लिहत असताना दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मधोमध आपल्याला आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे. तुमची इच्छा कोणतीही असेल, जसं की कर्जमुक्ती व्हावी, पैसा घरामध्ये यावा, धनप्राप्ती व्हावी, किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये भरभरून त्याला यश मिळावं, किंवा पतीची प्रगती व्हावी, अशी एक इच्छा जी आहे तर आपल्या या पानावर लिहायची आहे. त्यानंतर या पानावर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. जेव्हा तुम्ही हे पान देवाला अर्पण करत आहात त्या वेळेमध्ये जी देठ आहे तर ते देवाकडे यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला अर्पणही करायचं आहे. त्यानंतर या पानाखाली प्लेटवर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे आणि या पानावर आपल्याला काय करायचं आहे, एक सुपारी ठेवायची आहे. आणि या सुपारीला आपल्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. जी सुपारी आहे तर हे गणपतीचं एक स्वरूप आहे. जेव्हा पूजेमध्ये कोणत्याही देवी जे आहे, देवता जे आहे, यांची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये नसेल तर गणपतीच्या स्वरूपात असलेली सुपारी जी आहे तर सर्व देवांचं प्रतीक म्हणून याची पूजा केली जाते, ज्यामुळे पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते. त्यानंतर आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. या दुर्वाला थोडंसं गाईच्या दुधापासून जे तूप बनवलेलं आहे तर त्या तुपाचा एक थेंब आपल्याला या दुर्वाला लावायचा आहे. आणि ह्या दुर्वा आपल्याला त्या पानावर अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर या पानाला आणि जे दुर्वा अर्पण केलेले आहेत त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. जास्वंदाची फुले, पिवळी फुले अर्पण करून तुम्हाला पूजाही करून घ्यायची आहे. धूप आणि अगरबत्ती ही ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 11 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. 108 वेळा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. गणपती बाप्पाच्या या महामंत्राचा 1 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर आपल्याला हात जोडायचे आहे, डोकं टेकवायचं आहे आणि मनोमन प्रार्थना व्यक्त करायची आहे. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करत असताना आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असायला हवा. कोणाबद्दलही आपल्या मनामध्ये राग नसावा. शांत मन ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे. त्यानंतर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला हे पान देवाजवळ ठेवायचं आहे. अखंड तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तर तो संध्याकाळपर्यंत असंच तेवत ठेवायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता प्रदोष काळामध्ये हे पान उचलायचं आहे. या पानावर असणारी जी सुपारी आहे आणि ज्या दुर्वा आहेत, नंतर त्या प्लेटमधील 21 तांदूळ घ्यायचे आहेत. पानावर आपल्याला 21 तांदूळ ठेवायचे आहेत. कलावा धागा घ्यायचा आहे. या कलाव्याच्या धाग्याने आपल्याला हे पान जे आहे तर ते बांधून घ्यायचं आहे. 5 वेळा गुंडाळून घ्यायचं आहे. हे पान घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. त्यानंतर गणपतीचा तिथेही आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम गण गणपतये नमः हा मंत्र जप चालू ठेवायचा आहे. त्यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहेत, जास्वंदाची फूल अर्पण करायचे आहे आणि आपण जे पान आणलेलं आहे तर ते पान गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणी डोकं टेकवून प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. जात असताना बुंदीचा लाडू असेल किंवा गूळ खोबऱ्याचा लाडू असेल, मोदक असेल तर गणपतीच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे. कारण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे. अशा पद्धतीने हा जर उपाय तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी जर केला तर गणपतीचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्या पाठीशी राहतो. आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश जे आहे तर ते आवर्जून मिळत असते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.